महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून महायुतीतील बडे नेते आता नाराज असल्याचं बोललं जाते. खरं तर भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट यांनी अनेक बड्या नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवलं. याची सर्वत्र चर्चा होतीये, परंतु सर्वात जास्त चर्चा होतीये ती छगन भुजबळ यांची. छगन भुजबळ हे अजित पवार गटातील पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते. ज्यावेळेस अजित पवारांनी शरद पवारांसोबत बंड उभं केलं होतं, त्यावेळेस त्यांनी अजित पवारांना साथ दिली होती. आता महायुतीमध्ये अजित पवार गट सामील झाल्यानंतर या विधानसभेमध्ये अजित पवार गटाला पर्यायाने महायुतीला अभूतपूर्व असं यश मिळालं आणि त्यानंतर मात्र छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं. आता या सर्व गोष्टींमध्ये छगन भुजबळ हे नाराज असल्याचं उघड उघड त्यांनी सांगितलं सुद्धा आहे. पण आता चर्चा सुरू होतीये ती छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सोडून जाणार याची. नमस्कार, मी अनुराधा आणि तुम्ही बघताय वॉइस टुगेदर. 33 वर्षापूर्वी छगन भुजबळ यांनी शिवसेना पक्ष सोडला होता. आता 33 वर्षांनंतर परत तसंच काहीतरी करण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी दिलेले आहेत. त्यांच्या नाट्यमय शैलीत बोलत असताना ते म्हणाले आहेत की जहा नहीं चैना वहा नहीं रहना. त्यामुळे हा संकेत नेमका कुठं जातो याची राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मंत्रिपदापासून डावलल्यामुळे आपण नाराज आहोत असं उघड उघड छगन भुजबळ यांनी सांगितलं सुद्धा आहे. अजित पवार हे आपल्या इच्छेनुसार पक्ष चालवत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. 77 वर्षीय ओबीसी नेते छगन भुजबळ हे त्यांच्या 5 दशकातील राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. आता ते या वयामध्ये अजित पवार विरुद्ध बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या समोर नवीन आव्हान उभं करतील का अशी शंका आता सर्वत्र व्यक्त केली जाऊ लागली आहे. भुजबळांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवल्यामुळे खरं तर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावर एका मुलाखतीमध्ये बोलताना छगन भुजबळ म्हणतात की मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायचं की नाही हा प्रश्नच खरं तर कसा उद्भवू शकतो. ज्यावेळेस मी शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेस सुद्धा असा प्रश्न कधी उपस्थित माझ्या बाबतीत झालेला नाही. आता सरकार आमचं आहे म्हणल्यानंतर मी मंत्रिमंडळामध्ये असणं हे स्वाभाविकच आहे. मी ज्येष्ठ नेता आहे म्हणून नाही, तर माझ्या कामामुळे माझी तिथे निवड व्हायला हवी होती असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. मला मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही म्हणून मी दुःखी नाही, तर मला ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली त्या वागणुकीबद्दल मला फार वाईट वाटते. ती वागणूक फार क्लेशदायक होती असं सुद्धा भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. त्यावर पुढे बोलताना ते म्हणतात की फडणवीसांना सुद्धा मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये हवा होतो. शेवटच्या क्षणापर्यंत देवेंद्र फडणवीस मला मंत्रिमंडळामध्ये घेता यावं यासाठी आग्रही होते असं सुद्धा छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर छगन भुजबळांना विचारण्यात आलं की तुम्ही अजित पवारांशी याबद्दल चर्चा केली आहे का? तर यावर बोलताना ते म्हणतात की हो, 8 दिवसापूर्वीच आमची चर्चा झाली. त्यावेळेस अजित पवार मला म्हणतात की तुम्हाला राज्यसभेवरती पाठवायचं आहे. खर तर यापूर्वीची लोकसभाची निवडणूक झाली, ती लोकसभा निवडणूक मला लढवायची होती, परंतु पक्षाने माझा हा प्रस्ताव नाकारला. त्यांनी मला असं सांगितलं की तुमच्याशिवाय येवला मतदारसंघ जिंकणं अवघड आहे, तुमची राज्याला गरज आहे, त्यामुळं मी हा निर्णय घेतला आणि ही विधानसभा निवडणूक मी लढवली. आता ते मला राज्यसभेवरती पाठवायचं म्हणतात. आता राज्यसभेवरती जायचं म्हणजे मला आता विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. म्हणजेच हा माझ्या मतदारांचा अवमान ठरणार आहे आणि तो मी करणार नाही. यापुढे ते म्हणाले की मी अजित पवारांना हेही सांगितलं आहे की 2 वर्षानंतर मी राज्यसभेवर जातो, तोपर्यंत मला विधानसभेत असताना मंत्रिपद द्या असं सुद्धा अशी मागणी अजित पवारांसमोर छगन भुजबळ यांनी ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते सांगतात की पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा सध्या मी नसतो. पूर्वी आम्ही पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये, मंत्रिमंडळामध्ये, पक्षामध्ये एकत्रित निर्णय घ्यायचो, परंतु आता ते सर्व थांबलेलं आहे. सध्या पक्षामध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे तिघच निर्णय घेतात असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. यावर छगन भुजबळ यांना पुढे प्रश्न विचारला की तुमची पुढची रणनीती काय आहे, तुम्ही पुढे काय करणार आहात? त्यावर उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की येत्या शनिवारी राज्यभरातील माझे जे समर्थक आहेत ते मला भेटायला नाशिकमध्ये येणार आहेत. त्यावेळेस माझ्या समर्थकांना मी विचारून, माझ्या मतदारसंघातील लोकांना मला विचारून मी माझा पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता या सर्व एकत्रित गोष्टीमुळे छगन भुजबळ हे येत्या 2 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या सोबत कायम राहतील की ते पक्ष सोडून दुसरीकडे इतरत्र कुठे जातील हे बघणं खरं तर आता उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, छगन भुजबळ यांना मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा जर निर्णय घेतला तर योग्य असेल का? किंवा त्यांची ही नाराजी योग्य आहे का? या सर्वांवरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला
विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तोपर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.